मित्रांनो, जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे पण तुमच्याकडे पैसे कमी आहेत किंवा आयडियाज भेटत नाही आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 ऑनलाईन बिझनेसच्या आयडिया देणार आहेत, ज्या की तुम्ही खूप कमी पैशात करू शकता. सो हा व्हिडिओ दोन्ही टाईपनी बेनिफिशियल आहे, कमी पैशात पण आणि आयडियाज पण भेटत आहेत. सो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो आता कोणताही वेळ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. तर मित्रांनो, पहिली बिझनेसची जी आयडिया आहे ती म्हणजे यूट्यूब कॉन्टेंट क्रिएशन. म्हणजे जे मी करतोय ते. तर तुम्हाला करायचं काय, एक निश निवडायची, म्हणजे एक टॉपिक निवडायचं आहे, त्याबद्दल थोडंसं नॉलेज घ्यायचं आहे. जर तुम्हाला आधीपासून नॉलेज असेल तर खूपच चांगलं आहे आणि त्यावर व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची आहे. आता बघा, तुम्ही म्हणशाल की मला फेस दाखवायला प्रॉब्लेम येतो, मला कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, तर मग तुम्ही फेसलेस व्हिडिओ बनवू शकता. AIचा यूज करू शकता. खूप सारे AI टूल्स आले, त्याचा यूज करून तुम्ही फेसलेस AI व्हिडिओज बनवू शकता. किंवा दुसरं ऑप्शन, तुम्ही पॉडकास्ट करू शकता. तुम्हाला फक्त बोलायचं आहे आणि तुमचा व्हॉइस ओव्हर तिथे यूज होणार. त्यानंतर तुम्ही व्हॉइस ओव्हरचा यूज करून प्लस पिक्चर्स ॲड करून अजून एक चॅनल बनवू शकता. सो अशा प्रकारे मी 3 आयडियाज दिले तुम्हाला. एक तर फेसचा यूज करा, एक तर फेसलेस यूज करा, किंवा पॉडकास्ट टाईप यूज करा, ज्यामध्ये तुम्ही पिक्चर्स आणि व्हॉइस ओव्हर यूज करणार. सो बघा, आयडिया तर दिली. आता तुम्ही म्हणशाल ही आयडिया खूप कॉमन आहे, पण आता याच्यामध्ये कमावलं कसं जातं बघा. जेव्हा यूट्यूब व्हिडिओज तुम्ही टाकता, जेव्हा मॉनिटायझेशनची रिक्वायरमेंट आहे, 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तासाचा वॉच टाईम, ती पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ॲडसेन्स चालू करता येतो. म्हणजे जेवढे ॲड्स तुमच्या व्हिडिओज वरतील तेवढा पैसा तुम्हाला भेटत जातो. एक फिक्स रेट असतो, त्यानुसार तुम्हाला पैसा भेटतो. त्यानंतर तुम्ही ॲफिलिएट मार्केटिंग करू शकता. त्यानंतर मर्चंडाईज, तुमचे स्वतःचे प्रोडक्ट म्हणून तुम्ही सेल करू शकता. त्यानंतर स्पॉन्सरशिप असतात, तर स्पॉन्सरशिपद्वारे सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. सो यूट्यूब फक्त एक टाईमपास नाही आहे, एक व्हिडिओ टाकण्यासाठी टाईमपास नाही आहे. यूट्यूब एक बिझनेस आहे. ॲक्च्युली त्याला बिझनेससारखं बघा. मित्रांनो, दुसरी जी आयडिया आहे ती म्हणजे रिसेलिंग. आता रिसेलिंगमध्ये तुम्ही काय करता की एक प्रोडक्ट आहे, ते बघता की एखाद्या ठिकाणी चीप प्राईजला, म्हणजे कमी किमतीत भेटून राहिलं, आणि ते प्रोडक्ट घेऊन दुसरीकडे जास्त किमतीत विकतात. सो याला म्हटलं जातं रिसेलिंग. आता खूप सारे लोक काय करतात की eBay, Amazon, Flipkart, Meesho अशा ठिकाणी सगळे प्रोडक्ट्स बघतात आणि दुसरीकडे त्याची किंमत बघतात. आणि जर ते प्रोडक्टची किंमत या साईडला कमी आहे आणि तिकडे जास्त आहे, म्हणजे खूप 10-20 रुपयाचा फरक नाही, खूप जास्त फरक आहे, तर इकडून विकत घ्यायची आणि तिकडे विकायची. आता बघा, असं सुद्धा होतं की अमेरिकेमध्ये जे प्रोडक्ट्स लागतात ते भारतात बनले जातात, पण भारतामध्ये ते 10 रुपयाला भेटत आहे, तर अमेरिकेमध्ये तिथे त्याचे 100 ते 200 रुपये द्यावे लागतात. मग लोक काय करतात, इथले जे प्रोडक्ट्स आहे, जे तिथं त्याची डिमांड जास्त आहे पण सप्लाय खूप कमी आहे, मग ते इथून विकत घेतात 10 रुपयाला आणि तिकडे जाऊन 200ला विकतात. ऑनलाईन करतात आणि ऑनलाईन मार्केट प्लेस बनवून ते विकतात. तुम्ही अमेझॉनवर विकू शकता, फ्लिपकार्टवर, मेशोवर, जी कोणती वेबसाईट तुम्हाला पाहिजे त्यावर तुम्ही लिस्टिंग करू शकता. तुम्ही स्वतःची वेबसाईटसुद्धा बनवू शकता, ब्रँडिंग करू शकता. सो अशा प्रकारे तुम्ही रिसेलिंग बिझनेससुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू शकता. तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी ऑनलाईन म्हटलं होतं, पण एक थोडीशी ऑफलाईन आयडिया येतो. तर बघा, तुम्ही हा रिसेलिंगचा बिझनेस ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही गोष्टी करू शकता. कसं की भारतामध्ये खूप सारे असे मार्केट प्लेसेस आहेत, जिथं तुम्ही गेले, जे फिजिकल मार्केट प्लेसेस, जिथं तुम्ही गेले तर तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये ना जे काही तुम्हाला विकत घ्यायचं असतं ते भेटतं. सो फॉर एक्झाम्पल, फोनचे कवर जे आपल्याला 100 रुपये भेटतं ना, ते काही मार्केट इथे 10-20 रुपयाला विकले जातात. हेडफोन्स जिथं आपल्याला 100-150 रुपये भेटतं, काही मार्केटमध्ये 20-30 रुपयाला विकले जातात. काही एक्झाम्पल देतो, सरोजिनी नगर, दिल्लीमध्ये जे सरोजिनी नगर आहे, तिथं कपडे खूप कमी किमतीत भेटतात. त्यानंतर होम डेकोरचं जे सामान असतं ते सुद्धा खूप कमी किमतीत भेटतं. खूप सारे लोक आहेत तिथून खूप बल्कमध्ये परचेस करतात आणि इकडे येऊन विकतात. दुसरं एक्झाम्पल, कोलाबा कॉजवे, मे बी मी नाव प्रोनाऊन्सिएशन चुकीचं करतोय, पण मुंबईमध्ये आहे, जिथं कपडे खूप कमी दरात भेटतात, खूप म्हणजे खूप कमी दरात. आणि तिसरं एक्झाम्पल, दिल्लीचं आहे चांदणी चौक, तिथं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर होम डेकोर अशा गोष्टी खूप कमी किमतीत भेटतात. मग बघा मित्रांनो, रिसेलिंगचा बिझनेस खूप चांगला आहे. कमी प्रोडक्ट्स घ्या, आणि कमी पैसा असेल, कमी प्रोडक्ट्स घ्या, ऑनलाईन विका, ऑफलाईन विका, अशा प्रकारे तुम्ही बिझनेस चालू करू शकता. तिसरं जो ऑप्शन आहे मित्रांनो, तो म्हणजे ड्रॉप सर्व्हिसिंग. ड्रॉप शिपिंग ऐकलं असेल, पण ड्रॉप सर्व्हिसिंग एक थोडीशी सिमिलर कन्सेप्ट आहे. आता ड्रॉप सर्व्हिसिंगमध्ये तुम्हाला 2 गोष्टी शोधाव्या लागतात, त्या म्हणजे क्लायंट आणि काम करणारा कोणीतरी. मग तो काम करणारा फ्रीलान्सर असू शकतो. करायचं काय आहे तुम्हाला, तुम्ही काय करता, एक क्लायंट शोधता, त्याला एखाद्या कामाची गरज आहे. समजा फॉर एक्झाम्पल मी तुमचा क्लायंट आहे, मला गरज आहे, मला माझे व्हिडिओचे थंबनेल बनवायचे आहे, आणि मग तुम्ही म्हणतात की मी त्याचे 200 रुपये द्यायला पाहिजे. मग तुम्ही एक फ्रीलान्सर शोधता, जो की हेच काम 100 रुपयात करून देतोय. मग तुम्ही काय करता, मिडलमॅनचं काम करता. तुम्ही माझ्याकडून 200 रुपये घेता, काम घेता, ते काम त्याला देता, त्याच्याकडून काम करून घेतल्यानंतर त्याला 100 रुपये देता आणि वजा 100 रुपये प्रॉफिट तुमचा. सो अशा प्रकारे ड्रॉप सर्व्हिसिंग काम करते. आणि मित्रांनो, यामध्ये खूप जास्त स्कोप आहे, खूप सारे लोक करतायत ड्रॉप सर्व्हिसिंग. जर तुमच्याकडे काही स्किल्स नसेल तर ही जी बिझनेस आयडिया आहे ही खूप चांगली आहे. तुम्हाला फक्त क्लायंट शोधायचे, फ्रीलान्सर शोधायचे, जे की कमी किमतीत करतील आणि क्लायंट जास्त पैसा देतील. इथे थोडंसं डोकं लावावं लागेल, पण एकदा जर तुम्हाला हा बिझनेस जमला ना,
तर खूप जास्त पैसे कमवू शकता. सो आय होप तुम्हाला तिन्ही आयडियाज आवडल्या असतील. काही डाऊट असतील कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.